स्वागत. डोंबिवलीमध्ये प्रचाराच्या दरम्यान पैसे वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि डोंबिवलीमधल्या तुकाराम नगर परिसरामध्ये भाजपकडून 3-3 हजार रुपयांची पाकिटं या ठिकाणी वाटल्याचा प्रकार समोर येतोय. इथले शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला पैसे वाटप करत असताना रंगेहात पकडले. या प्रकरणी चौकशीसाठी निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत. हे बिनविरोध आलेले विश्वपेडनगर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिट घेऊन आले आणि ताईंचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिट हे वाटत होते. आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूम मध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिट देतील. अहो आमची लोक स्वाभिमानी आहेत हो. हा, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून जातात. लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असला धंदे करा तुम्ही. हा, आणि वर्ण AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत. कोण? गुंड? हा, का? ओरिजिनल दाखवा ना. जय जवान गोविंदा पथकामधल्या गोविंदांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. मंत्री उदय